एका शहरात एक सेठ राहत होता. कोणत्या तरी कारणामुळे त्या बिचाऱ्याला आपल्या व्यापारात तोटा झाला. गरिबी असल्यामुळे तो फार दुःखी झाला. या दुःखाला कंटाळून त्याने विचार केला, या जीवनाचा मला काय फायदा, यापेक्षा मरण तरी चांगले. असा विचार करून रात्री तो झोपला. तेव्हा त्याला स्वप्नात एक संन्यासी आला. त्याने सेठला सांगितले, ए सेठ, तू मरू नकोस. मी तुझे सर्व दुःख हिरावून घेईल. तू बस सकाळी एक काठी घेऊन उभा राहा. मी तुझ्या घरात येईल आणि आल्यावरती तू माझ्या डोक्यात काठी मार. मी त्याच वेळी सोन्याचा होऊन जाईल. संन्यासाने बोलणे ऐकून दुःखी शेठने विचार केला की चला एक वेळ पुन्हा पाहू. याच विचाराने तो सकाळी आपल्या घरी संन्यासाची प्रतीक्षा करू लागला. त्याचा नोकर नाही देखील त्यावेळी त्याच्याजवळ बसला होता. थोड्याच वेळाने त्या संन्यासाला येताना पाहताच शेठने पटकन काठीचा प्रहार त्याच्या डोक्यावर केला आणि पाहता पाहता संन्यासी मरून खाली पडला. त्याला तेथून उचलून आनंदाने शेठ नाचत घेऊन आला. त्याने नाईला काही रुपये बक्षीस देऊन सांगितले, ही गोष्ट तू कोणालाही बाहेर सांगू नकोस. नाई आपल्या घरी जाऊन विचार करू लागला की हे संन्यासी फिरताना जर त्याच्या डोक्यावर काठी मारली तर ते सर्व सोन्याचे होतील आणि मी श्रीमंत होईल. मग काय. सकाळ झाल्यावर त्याने एक मोठी काठी घेतली आणि संन्यासांना शोधायला निघाला. एके ठिकाणी खूप सारे भिक्षुक थांबले होते. त्यांना नाईने आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. जसे ते जेवणासाठी घरी आले तसे नाई पहिला दारात काठी घेऊन बसला होता. ते संन्यासी नाईच्या फसव्या गोष्टी फसून दुसरे कुठे न जाता पहिले त्याच्या घरी आले. मग काय. जसजसे साधू आत येऊ लागले तसे नाई क्रमाने त्यांच्या डोक्यावर काठी मारत गेला. त्यामध्ये कोणी मेले, कोणी गंभीर जखमी झाले. ही गोष्ट राजाच्या पोलिसांपर्यंत पोचली. त्याने नाईला बंदिस्त केले आणि बरोबर साधूंच्या प्रेतांना आणि जखमी साधूंना घेऊन राजाकडे पोचले. राजाने नाईला विचारले, तू हे पाप का केलेस? नाईने राजाला शेजारींची सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून राजाने शेठला बोलावून त्याबद्दल विचारले. तेव्हा शेठने आपल्याला पडलेले स्वप्न राजाला सांगितले. शेठजींचे म्हणणे ऐकून राजाने म्हटले की संपूर्ण दोष नाईचा आहे, त्याला फाशी द्या. अशा प्रकारे नाईला फाशी देण्यात आली आणि म्हणूनच म्हटले आहे, जे योग्य प्रकारे पाहिले व ऐकले नसेल ते करू नये. जसे नाईने केले आणि मृत्युमुखी पडला.